नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की महाराष्ट्रात सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा हा लागू केला जाईल. आता अशा प्रकारची घोषणा ही काही पहिल्यांदाच होत नाहीये. तर याआधी सुद्धा जेव्हा सेना भाजपचं सरकार होतं 2014चं नाही तर 1995 मधलं, त्यावेळेला सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अशाच प्रकारची घोषणा केली होती. इतकंच नाही तर ही झाली गोष्ट फक्त महाराष्ट्राची. केंद्रीय पातळीवर सुद्धा भाजपच्या जाहीरनाम्यात अगदी वाजपेयी अडवाणी असल्यापासून ते आता अगदी मोदींचं सरकार असेपर्यंत, बहुमताचं सरकार असेपर्यंत सुद्धा जाहीरनाम्यामध्ये वेळोवेळी युनिफॉर्म सिव्हिल कोड हा भारतभर लागू केला जाईल, तो कायदा अंमलात आणला जाईल, अशा प्रकारची वचनं ही दिली जात आहेत. अर्थात हा कायदा काही अजून केंद्रीय पातळीवर म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने तर अजून मंजूर करून घेतलेला नाही, पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की हा राज्यात आणला जाईल. आता भारतातली स्थिती पाहिली तर गोवा हे असं एकमेव राज्य आहे की जिकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू आहे. त्याची कारणं वेगळी आहेत, ती आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगूच. पण अशा पद्धतीने केंद्रात जो कायदा अंमलात आलेलाच नाहीये युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखा, तो राज्यात अंमलात येऊ शकतो का? युनिफॉर्म सिव्हिल कोड हा मोदी सरकारने आणलेला नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस जे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, शिंदे फडणवीस सरकार आलेलं आहे, शिवसेना भाजपचं युतीचं सरकार आहे असे ते दावे करतायत. तर हे सरकार महाराष्ट्रात युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू शकणार का? याच प्रश्नांची उत्तरं आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकतो की नाही हे जाणून घेण्यापूर्वी युनिफॉर्म सिव्हिल कोड नेमका आहे तरी काय हे समजून घेणं गरजेचं आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? तर आपल्या देशात आता आपण बघायचं झालं तर कोणी चोरी केली किंवा कोणी हत्या केली तर एकासाठी एक कायदा, दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असं अजिबात नाहीये. म्हणजे हिंदू व्यक्तीने हत्या केली म्हणून त्याच्यासाठी वेगळा कायदा आणि मुस्लिम व्यक्तीने हत्या केली म्हणून त्याच्यासाठी दुसरा कायदा, अशी परिस्थिती नाहीये. दोघांसाठी सुद्धा धर्म कुठलाही असू दे, शिक्षा मात्र एकच आहे. पण हीच गोष्ट लग्न, संपत्ती किंवा घटस्फोट या प्रकरणांसाठी तशी गोष्ट नाहीये. प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे कायदे हे तयार करण्यात आलेले आहेत. जसं की मी म्हणाले की लग्न, घटस्फोट, संपत्ती, वारस हक्क हे सगळ्या ज्या कौटुंबिक गोष्टी आहेत त्या येत आहेत नागरी कायद्याअंतर्गत. आता हिंदू मॅरेज ऍक्ट हा जो आहे तो साहजिकच आहे हिंदू आणि सोबतच शीख, बौद्ध आणि जैन यांच्यासाठी सुद्धा लागू होतो. मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी यांच्यासाठी तसं नाहीये, तर त्यांच्यासाठी वेगळे वेगळे त्यांचे पर्सनल लॉ बोर्ड्स आहेत आणि त्याच्यामुळेच लग्न, वारस हक्क किंवा संपत्ती या संदर्भातली, खास करून घटस्फोट या संदर्भातली जेव्हा प्रकरणं समोर येतात तेव्हा ही प्रकरणं कुठल्या एका कायद्याअंतर्गत त्याच्यावर निकाल काढले जात नाहीत, तर प्रत्येकाचे जसे जसे लॉ तयार करण्यात आलेले आहेत, पर्सनल बोर्ड त्यांचे तयार करण्यात आलेले आहेत, त्याच्यानुसार ही सगळी प्रकरणं निकाली निघतात. पण जर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा अंमलात आला तर हे सगळे जे पर्सनल लॉ बोर्ड आहेत ते बरखास्त होतील आणि सगळ्या धर्मांसाठी, मग लग्न असू दे, वारस हक्क असू दे, संपत्ती असू दे, घटस्फोटाची प्रकरणं असू दे, सगळ्या धर्मांसाठी एकच कायदा हा लागू होईल आणि म्हणूनच हा कायदा वादात सुद्धा सापडलेला आहे. आता हा कायदा काय आहे हे तर आपण थोडक्यात समजून घेतलं. या संदर्भातलं जो तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल की या संदर्भात कोर्टाने काय काय म्हटलेलं आहे, जाहीरनाम्यात असून सुद्धा हा कायदा अंमलात का येत नाहीये किंवा अजून इन डिटेल या कायद्यात काय काय म्हटलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही वेगळा व्हिडिओ तयार केलाय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. आता हा कायदा काय आहे ते आपण समजून घेतलं, पण हा महाराष्ट्रात लागू होतो का हे सुद्धा आता आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यासाठी सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीस लोकमतला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाले ते पहा आणि त्याच्यानंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू होतो का या संदर्भात घटनातज्ञ काय म्हणालेत ते सुद्धा जाणून घेऊया. देवेंद्र फडणवीस म्हणाले की समान नागरी कायद्याची संविधानाने सगळ्या राज्यांवर जबाबदारी टाकली आहे. गोव्यात हा कायदा आहे, उत्तराखंडमध्येही येतोय. काही लोक समान नागरी कायदा म्हटल्यावर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात. हा कायदा आल्यावर आरक्षण जाणार यात काही तथ्य नाही. या कायद्याचा अर्थ एवढाच की जन्म, लग्न यासाठी वेगळ्या कायद्यांपेक्षा एक देश, एक समाज, एक कायदा असा आहे. डॉक्टर आंबेडकरांना हे अपेक्षित होतं, म्हणूनच त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये ते लिहून ठेवलंय. राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आणला पाहिजे. अजून आपण आणू शकलो नाहीये, पण तो येईल. युनिफॉर्म सिव्हिल कोड या संदर्भातली आपली तरतूद जर सांगायची झाली संविधानातली तर ती आहे आर्टिकल 44 मध्ये. खरं तर ज्या वेळेला जसं देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत म्हटलेलं होतं की स्वतः बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या मताचे होते, तर हे जरूर आहे की आंबेडकर या मताचे होते. या संदर्भातली माहिती सुद्धा घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपल्याला दिली आहे की आंबेडकर या मताचे जरूर होते की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा असावा, पण त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती पाहता त्यांनी तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये ठेवला. आता हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आपल्या संविधानातच आहेत आणि त्यातल्या आर्टिकल 44 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीचा हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो भारतभर लागू व्हावा. तर आता महत्त्वाचा मुद्दा आणि मूळ मुद्दा की हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का? तर घटनातज्ञांच्या मते हो.
उल्हास बापट जे घटनातज्ञ आहेत त्यांनी याच्यावर काय म्हटलंय, कायद्याची बाजू काय सांगितलेली आहे ती आता जाणून घ्या। वारसा हक्क, लग्न हे सगळे विषय कॉन्करंट लिस्टमध्ये येतात। त्यामुळे राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारं आपापल्या पातळीवर कायदा करू शकतात। जर राज्याने केलेला कायदा संसदेने केलेल्या कायद्याशी विसंगत असेल तर एकतर तो रद्दबातल होतो किंवा त्याला राष्ट्रपतींची मंजुरीही लागते। केंद्राच्या कायद्याशी सुसंगत असेल तर मात्र तो वैध राहतो। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनाही या कायद्याचा मसुदा तयार करून देण्यात आलेला, मात्र पुढे तो कायदा महाराष्ट्रात अंमलात आला नाही। तर जसं घटनातज्ञांनी सांगितलं की हा विषय कॉन्करंट लिस्ट मधला आहे। आता या लिस्ट काय याची पण थोडक्यात माहिती सांगायची झाली तर 3 लिस्ट असतात की ज्याच्यामध्ये कोणी कुठल्या विषयाचे कायदे करू शकतात या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। एक स्टेट लिस्ट असते की ज्याच्यामध्ये कुठले विषय हे राज्यांचे आहेत की ते त्याच्या संदर्भात कायदे करू शकतात। एक असते युनियन लिस्ट ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत कुठले विषय आहेत की ते त्याच्या संदर्भात कायदे करू शकतात। आणि एक आहे कॉन्करंट लिस्ट ज्याच्यामध्ये कुठले असे विषय आहेत ज्याच्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही आपापल्या पातळीवर कायदे करू शकतात। तर हा जो विषय आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भातला की ज्याच्यामध्ये लग्न, वारसा हक्क, संपत्ती हे विषय सगळे आहेत, घटस्फोट हा एक विषय आहे, हे सगळे कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे दोघेही कायदा हा करू शकतात असं मत जसं घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ही माहिती दिलेली होती की हा विषय कॉन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळे राज्य सरकार सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा या संदर्भातली ताकद आहे, पॉवर आहे किंवा अधिकार आहेत असं आपण म्हणू शकतो की ते सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात कमिटी स्थापन करून किंवा त्यांच्या पातळीवर सुद्धा हा कायदा अंमलात आणू शकतात। आता हा महाराष्ट्रात येईल की नाही तर या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे, अगदी ठासून सांगितलेलं आहे की तो नक्कीच येईल, पण गोव्यात आहे आणि इतर राज्यांमध्ये का अजून आलेला नाही। तर या संदर्भात माहिती द्यायची झाली तर किरण रिजिजू यांनी जसं सांगितलं की स्टेट हा कायदा जरूर करू शकतात। तर हा कायदा खरं तर पूर्णच म्हणजे भारतभरच का येत नाही यावर सुद्धा प्रश्न हे विचारले जातात। तर त्यावेळेला कायदे मंत्र्यांनी काय सांगितलं की अजून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे या संदर्भातल्या काही याचिका या सुप्रीम कोर्टात अजूनही पेंडिंग आहेत। त्यामुळे इतक्यात तरी आम्ही कुठली कमिटी नेमून त्या संदर्भात कुठली पावलंही उचलणार नाही, कारण की ही सगळ्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत। आता भाजप सरकार जे उत्तराखंडमध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे, त्यांनी सुद्धा या संदर्भातले दावे वेळोवेळी केलेले आहेत की या राज्यांमध्ये सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू केला जाईल। तर त्या संदर्भात त्या राज्यांमध्ये म्हणजे खास करून उत्तराखंडमध्ये एक कमिटी सुद्धा बनवण्यात आलेली आहे की हा कायदा कशा प्रकारे तिकडे अंमलात आणला जाईल त्या संदर्भातले विचार मंथन किंवा त्या संदर्भातली माहिती गोळा करण्याचा प्रयत्न या कमिटीकडून केला जातोय। पण अजून तरी भले त्यांनी आश्वासनं दिली असली, वचननाम्यात त्यांच्या असलं किंवा तशा घोषणा केल्या असल्या तरी सुद्धा अजूनही हा उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये कायदा हा लागू झालेला नाही। केवळ तिकडे समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत ज्या हे पाहणार आहेत की हा कायदा लागू कशा पद्धतीने केला जाऊ शकतो। याच्याशिवाय देशभरात हा कायदा लागू केला जाऊ शकतो का या संदर्भातलं जे पार्लमेंटरी जी स्थायी समिती असते त्यांनी या संदर्भातलं त्यांचं जे पथक आहे ते गोव्यात सुद्धा जाऊन आलेलं होतं, कारण की हा कायदा गोव्यात आहे। तर हा गोव्यात कशा पद्धतीने अंमलात आणला जातोय, तिकडे काही अडचणी आहेत का, हा कायदा आउटडेटेड तर नाही झालेला आहे ना, त्याच्यात काही बदल करायची गरज आहे का, या संदर्भातली सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न हा पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीकडनं घेतला जातोय। त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत किंवा तशी पावलं जरूर टाकली जात आहेत, पण हा कायदा गोवा सोडून इतर कुठेही अजून अंमलात आलेला नाही, भले तशा संदर्भातल्या घोषणा जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा। आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की हा कुठेही जर अंमलात येत नाहीये तर गोव्यात तरी अंमलात कसा आहे। तर गोव्यात हा कायदा यासाठी लागू आहे कारण तो 1867 मध्येच पोर्तुगीज सिव्हिल कोड या नावाने तिकडे अंमलात आलेला होता आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला गोवा हे राज्य काही भारताचा हिस्सा नव्हतं, तर ते 1961 मध्ये भारताचा हिस्सा झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा तिथला जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो तसाच कायम ठेवला, तो पुढे काही बदलण्यात आला नाही किंवा मागे किंवा रद्द सुद्धा करण्यात आला नाही। तर आता भले आपण सगळी ही माहिती तर जाणून घेतली, टेक्निकल बाजू जाणून घेतली, संविधानात नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेतलं आणि त्यानुसार असं वाटत जरी असलं की हा युनिफॉर्म सिव्हिल कोड कुठल्याही राज्याला लागू करणं, अंमलात आणणं अगदी सहज सोपं शक्य आहे, तर तसं प्रॅक्टिकली बघायला गेलं तर नाहीये। त्याच्यामागे राजकीय कारणं जरूर आहेत, ती वेगळी आहेत, जसं मी मगाशी म्हणाले की आम्ही त्या संदर्भातला एक व्हिडिओ केलाय, त्याच्यात तुम्ही ती जाणून घेऊ शकता। पण या संदर्भात जसं कायदे मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या संसदेतल्या भाषणात सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। तर सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्यातले याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीत असं सांगितलेलं आहे की जरी हा कायदा लागू करणं एक वेळेस म्हणजे घटनेनुसार शक्य जरी असलं, कॉन्करंट लिस्टमध्ये असला, त्याच्यामुळे राज्य जरी हा करू शकला तरी लग्न किंवा घटस्फोट याच्यामधले जे अंतर्गत गोष्टी आहेत की लग्नाचं वय किती असावं,
तर लग्नाचं वय किती असावं ही गोष्ट शेवटी केंद्र सरकार ठरवत असतं, कुठलेही एक राज्य ठरवत नसतं. तो देशभर कायदा लागू होत असतो आणि त्याच्यामुळे त्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये पोटगी किती देण्यात यावी हे सुद्धा याच्या संदर्भातले सुद्धा नियम कायदे हे प्रत्येक नियमानुसार म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्टनुसार वेगळे आहेत. त्याच्यानंतर पर्सनल लॉ बोर्ड जे आहेत, मग मुस्लिम असू दे किंवा इतर धर्मांचे असू देत, त्याच्यामध्ये या संदर्भातले वेगवेगळे नियम आहेत आणि म्हणूनच त्याच्या संदर्भातले सुद्धा निर्णय किंवा कायदा करण्याचा अधिकार किंवा त्याच्यात अमेंडमेंट करण्याचा अधिकार हा सुद्धा केंद्र सरकारला आहे. त्यामुळे वरवर बघायला गेलं तर लग्न, घटस्फोट किंवा संपत्ती या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार हा जरी राज्यांना सुद्धा असला तरी त्यातल्या या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत की लग्नाचं वय किती असावं, घटस्फोटात पोटगी किती देण्यात यावी, या संदर्भातले जे कायदे करण्याचे अधिकार आहेत ते आहेत केंद्र सरकारला. त्याच्यामुळे इतक्या सहजासहजी किंवा सोप्या रीतीने कुठल्याही राज्य सरकारला आपल्या राज्यामध्ये हा कायदा लागू करणं हे इतक्यात तरी शक्य आहे असं वाटत नाहीये. आणि म्हणूनच आपण पाहतोय की वेगवेगळ्या स्तरावर या संदर्भातल्या कमिटी जरूर तयार केल्या जातात. अगदी पार्लमेंट स्टँडिंग कमिटी सुद्धा या संदर्भातल्या अहवाल मागवते किंवा या संदर्भातलं संशोधन करत असते की कशा पद्धतीने हा कायदा लागू केला जाईल. पण या कायदा लागू करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत किंवा तो लागू करणं इतक्या सहजासहजी तरी सोपं दिसत नाहीये. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अगदी म्हटलेलं आहे, ठासून सांगितलेलं आहे की हा कायदा महाराष्ट्रात लवकरच येईल. पण तो खरंच येऊ शकतो का किंवा त्याच्यात काही अडचणी असतील या संदर्भातली माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्हाला वाटतं की हा कायदा इतक्या सहजासहजी आपल्या राज्यामध्ये किंवा देशभरात सुद्धा लागू होऊ शकतो का? वचनं देऊन सुद्धा हा कायदा लागू केला जात नाहीये, यावर सुद्धा तुमचं नेमकं मत काय आहे? कायदा खरोखर लागू व्हावा का या संदर्भात सुद्धा तुमचं मत नेमकं काय आहे कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो. ह्या सगळ्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.